नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। ऑटोमोबाईल उद्योगात सक्रिय पावले उचलण्याच्या प्रयत्नासह 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रगतिशील प्रवास सुरू ठेवत ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर प्रायव्हेट लिमिटेडने ऑटोमोटिव्ह रेन्यू एक नोंदणी वाहन स्क्रॅपिंग सुविधा नागपूरच्या कामठी रोड स्थित ऑटोमोटिव्ह चौक मध्ये केली आहे। ज्या ग्राहकांच्या गाड्या बऱ्याच जुन्या आहेत मात्र तरी देखील ग्रीन कार्ड कडून किंवा अवैध पद्धतीने त्या रस्त्यावर चालवल्या जात आहे, अशा वाहनांना स्क्रॅप करून त्यांचे उचित दर वाहन मालकांना दिले जाणार आहे। त्यामुळे देशात वाहनांमुळे होत असलेल्या प्रदूषणास मोठ्या प्रमाणात आळा घालता येणार आहे। ऑटोमोबाईल उद्योगातील विकास आणि वाहन प्रदूषण हा देशासाठी एक गंभीर धोका आहे हे लक्षात घेऊन सर्व आधुनिक साधने, उपकरणे, प्रशिक्षित आणि समर्पित व्यावसायिकांच्या टीमसह अत्याधुनिक ऑटोमोटिव्ह रेन्यूचे उद्घाटन परिवहन आयुक्त महाराष्ट्र विवेक भीमनवार यांच्या हस्ते करण्यात आले। त्यातली तिसरी फॅसिलिटी आज सुरू झालेली आहे आणि जी स्टँड अलोन फॅसिलिटी आहे स्क्रॅपिंगची ती ही पहिलीच आहे आणि ती देखील ऑटोमोटिव्ह सारख्या ज्या एका प्रतिष्ठित रूपाने सुरू केलेली आहे। याचा मला खरोखर आनंद आहे। आजपर्यंत मागच्या 4-6 महिन्यामध्ये आम्ही ही स्क्रॅपिंग पॉलिसी आल्यापासून जे सरकारी वाहन 15 वर्ष जुने असे 4700 वाहन आम्ही स्क्रॅप केले आणि स्क्रॅपिंग फॅसिलिटीमधनं जवळपास 3000 वाहन स्क्रॅप केले, म्हणजे 7500च्या आसपास वाहन आज या ठिकाणी स्क्रॅप झालेले आहेत। जसं मी सांगितलं की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये 30 लाख वाहन रजिस्टर होतात आहे आणि जे केंद्र सरकारचा नियम आहे की जे ट्रान्सपोर्ट व्हेकल आहे त्याला 8 वर्षानंतर ते एंड ऑफ द लाईफ आहे आणि नॉन ट्रान्सपोर्टला 15 वर्षाचा पिरियड आहे, त्याला आपण प्रायव्हेट व्हेकल म्हणतो। आणि त्याच्यानंतर जर ते वाहनं चालवायची असतील तर त्याला ग्रीन टॅक्स आहे, त्याला रिन्युअल फी आहे, ती देखील वाढलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहनं स्क्रॅप होतील। स्क्रॅपिंगचे खूप सारे बेनिफिट्स आहे, ज्या ठिकाणी म्हणजे एक तर आर्थिक फायदा आपल्या देशात इकॉनॉमी करता आहे, दुसरं काही पर्यावरणाच्या दृष्टीने पण आहे। एक जुनं व्हेकल जवळपास 10 पट पोल्युशन करतं नवीन व्हेकलच्या, कारण आपले जे नवीन वाहन आहे ते BS6 स्टँडर्डचे आहेत आणि जुने आपले BS2 BS3 याच्याने वाहन रस्त्यावर चाललेले आहेत। आपण जर इकॉनॉमिक बेनिफिट म्हटलं त्याची याच्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होणार आहे, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होणार आहे, नवीन व्हेकल रस्त्यावर त्याच्यामुळे ऑटोमोबाईलला खूप जास्त डिमांड येणार आहे। एका फॅसिलिटीमध्ये जवळपास 250 लोकांना रोजगार प्रत्यक्ष मिळणार आहे आणि अप्रत्यक्ष रोजगार जवळपास 1000 लोकांना मिळणार आहे। एवढं याच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि हे जे माननीय नितीनजी गडकरी साहेबांनी ते याचं जे विजन आहे आणि त्यांनी जी पॉलिसी आणलेली आहे, मला पूर्ण आशा आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही हा यशस्वी करू आणि याचे अनेक सेंटर या ठिकाणी सुरू होतील। आता महिंद्र पण या ठिकाणी येणार आहे, टाटा मोटर्स पण याच्यामध्ये त्यांनी सावरचं दाखवलेलं आहे। असे सगळे चांगले प्लेयर महाराष्ट्रामध्ये येतात आहे आणि निश्चित महाराष्ट्र याच्या देशामध्ये अग्रेसर राहील। आर्थिक बाजूने हे केवळ भंगारच्या आयातीमुळे राजकोषीय तूट कमी करण्यास मदत करेल असे नाही, तर स्वदेशी मोहिमेलाही मजबूत चालना देईल। एक संधी दिल्यास ऑटोमोटिव्ह रेन्यू नजीकच्या भविष्यात असे आणखी प्रकल्प तयार करण्यास पुढाकार घेईल। या प्रकल्पाची नियोजित क्षमता प्रतिवर्ष 25,000 वाहने आहे। यामध्ये दुचाकी ते उच्च क्षमतेच्या ट्रॅक्टर ट्रेलर पर्यंत सर्व मोटार गाड्यांचा समावेश असणार आहे। कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर।